नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र लक्षात घ्या, सह्यारा बघितला का रे सगळ्यांनी? झाला? बघून झाला का? त्याचा फेवर वगैरे काही कमी झालेला वाटतो का? फिवर त्याचा नाही का? नाही, फिवर जर कमी नसेल झाला तर बाबा रे फिवर कमी करा आता, आहे ना? कारण आता वेळ हे सह्यारातून काय करण्याची आहे, बाहेर निघण्याची वेळ आहे. राईट, आमचा तर राहिलाच होणार पाहायचा. ठीक आहे, पाहू आपण वेळ मिळाला की. पण तुमच्यासाठी खास करून सांगतोय काय होतंय, काय झालेलं आहे. महाराष्ट्र ज्या गोष्टीची आपण वर्षभरापासून आहे ना, कित्येक वर्षापासून वाट पाहत होतो, ती याची काय झालेली आहे बाबा, ऍड आलेली आहे. लक्षात घ्या, कोणती? महाराष्ट्र पोलीस भरती आहे. आणि तब्बल कितीची भरती आहे रे बाबा? किती पदांची भरती आहे ती? 15,661 है ना. 15,661 पदांना काय दिलेली आहे आपल्याला इथे मंत्रालयातून मंजुरी प्राप्त झालेली आहे. लक्षात येते का? क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना? महाराष्ट्र पोलीस भरती आहे आणि 15,661 आहे. झोपले असाल तर लवकरात लवकर जागे होण्याची वेळ आलेली आहे. बरोबर आहे की नाही? स्वतःला काय करण्याची वेळ आलेली आहे, सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. लक्षात घ्या, जगात जी काही सर्वात मोठी स्पर्धा असते ती स्वतःला सिद्ध करण्याची असते, दुसऱ्याला हरवण्याची नाही. बरोबर आहे? ही वेळ जी आलेली आहे, ही वेळ कशाची आहे? स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. दुसऱ्याला आपल्याला हरवायचं नाहीये किंवा दुसऱ्यासोबत आपली स्वतःची कंपॅरिझन करायची नाहीये. क्लिअर आहे? फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ही सर्वात मोठी संधी आहे. ज्यांची पहिली असेल त्यांनी ही शेवटची म्हणूनच त्याच्यासाठी तयारी करायची, आणि ज्यांची शेवटची आहे त्यांनी तर शेवटची म्हणूनच तयारी करायची. आणि तयारी अशी करायची की याच्यातलं जे एक पद आहे ते कुठेही जायला नको, ते तुमचंच असलं पाहिजे. राईट, समजत आहे? या 15,661 मध्ये आपल्याला किती पद मिळवायचे आहेत? आपल्याला फक्त एक पद पाहिजे आणि ते आपलं असायला पाहिजे. त्याच्यावरती दुसऱ्या कोणाचाच शिक्कामोर्तब व्हायला नको, है ना? क्लिअर आहे? लक्षात घ्या, महाराष्ट्र पोलीस भरती अनाउन्समेंट झालेली आहे. किती पद आहेत? एकूण पदांना मंजुरी मिळालेली आहे 15,661. राईट, है ना? पोस्ट वाईज पहा, पोलीस शिपायाची जे काही पदे आहेत ते 12,399 आहेत. राईट, शिपाई चालक आहे 234, है ना? शिपाई चालक ड्रायव्हर वगैरे. आणि बँड्समन आहे 2,393. कारागृह शिपाई आहे 580. राईट, है ना? आणि लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? हेडलाईन जरी म्हटलं तरी चालेल आपल्याला, की जी काही वयोमर्यादा आहे त्यामध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. वयोमर्यादेत काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. मग सर, है ना, लक्षात घ्या, कोणासाठी वाढ झालेली आहे रे बाबा? तर जे काही 2022 आणि 2023 चे, है ना, जे 2022 आणि 2023 चे काय झालेले आहे, ज्यांनी वयोमर्यादेची जी काही पात्रता आहे ती क्रॉस केली होती, ओलांडलेली होती, तर त्यांच्यासाठी काय करण्यात आलेलं आहे? वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच जे काही म्हणजे या भरतीमध्ये जे फॉर्म भरू शकत नव्हते, राईट, ज्यांची काय झालेली आहे वयोमर्यादा वाढलेली आहे त्याच्यामुळे ते फॉर्म भरू शकत नव्हते, ते सुद्धा है ना 2022 आणि 23 वाले काय करू शकतील? फॉर्म भरू शकतील. त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची संधी चालून आलेली आहे. क्लिअर आहे? लक्षात आहे? क्लिअर आहे ना? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? है ना? या संबंधी जी काही पीडीएफ आहे, है ना, डिटेल, है ना, इन डिटेल जी काही पीडीएफ वगैरे आहे ती पीडीएफ मी काय केलेली आहे, इव्हॉल्व करिअर अकॅडमीचं जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी काय केलेलं आहे ते अपलोड केलेली आहे. लक्षात आहे? क्लिअर आहे? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का रे? है ना? लक्षात घ्यायचं, ही संधी बाबा रे जाऊ द्यायची नाही. राईट, एक क्षण महत्वाचा असतो. आणि यांनी काय म्हटलेलं आहे की 2 महिन्यात, हार्डली 2 महिन्यात आपण काय करू? या भरतीची पूर्ण प्रक्रिया काय करू? पूर्ण करू. पण ते शक्य नाहीये. 2 महिन्याचे 4 महिने 5 महिने होऊ शकतात, है ना? आपण टाइम, कारण कसं आहे, आता मंजुरी मिळाली आहे, त्याच्यानंतर तुमचे फॉर्म वगैरे फिलअप होतील. फॉर्म फिलअप झाल्यानंतर त्याला समजा तुमचा 1 महिना वगैरे त्याच्यामध्ये जाते. नंतर फॉर्म फिलअप झाल्यानंतर तुमच्यासाठी ते ग्राउंड वगैरे असतात. नंतर ग्राउंडचं ते हे झाल्यानंतर तुमचे काही एक्झाम वगैरे होतील. त्याला वेळ लागते, प्रोसेस असते. बाय प्रोसेसनी प्रत्येक गोष्ट होते, त्याला काय होईल? वेळ लागेल. तर लक्षात घ्यायचं, यांनी जरी 2 महिने म्हटलं तर आपण मॅक्स 3 किंवा 3.5 किंवा 4 महिने पकडू. 4 महिने आपल्याकडे असतात. 4 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे?
ह्याच्यातलं एक पद आपल्याला काय करायचंय, मिळवायचंय. आपल्याला एकच पाहिजे, 10 पाहिजेत का नाही. आणि त्या एकाच साठी आपल्याला काय करायचंय, संघर्ष करायचा आहे. राईट, एकाच पदासाठी आपल्याला काय करायचंय, संघर्ष करायचा आहे. थोडक्यात लक्षात घ्यायचं, जो काही सिलेबस असतो, एक मी अगोदरच क्लिअर केले, 2022 आणि 2023 जे काही वयोमर्यादा ओलांडलेले लोक असतील तर त्यांना सुद्धा काय, त्यांच्या वयोमर्यादेत वाढ झालेली आहे. त्यांना सुद्धा फॉर्म काय करता येईल, फिलअप करता येईल, फॉर्म भरता येईल. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे ना सगळ्यांना? चलो मग सिलेबस पाहायचा आहे का? सिलेबस, याच्यामध्ये सिलेबस काय राहील लक्षात घ्या. सिलेबस मध्ये त्यांना असतो आपला पहिला तर असतो मराठी. पहिला काय आहे, मराठी विषय आहे. मराठी विषय अगदी बेसिक राहतं. राईट, मराठी विषय, मराठीचे त्यांना विचारलं जातं 25 क्वेश्चन, 25 प्रश्न. राईट, मराठीचे किती प्रश्न विचारले जातात, 25 प्रश्न. राईट, नंतर गणित बुद्धिमत्ता है ना, गणित बुद्धिमत्ता, मॅथ्स रिझनिंग म्हणतो आपण याला, मॅथ्स रिझनिंग. यांचे जवळपास 25 प्लस 25 प्रश्न. आणि काय असते, सामान्य ज्ञान, जीके जीएस. सामान्य ज्ञानला आपण काय म्हणतो, जीके जीएस. यांचे किती असतात, 25 क्वेश्चन, 25 प्रश्न असतात. यांचे सुद्धा किती असतात, 25 प्रश्न असतात. असे तुम्हाला किती प्रश्न राहतात रे बाबा, 100 प्रश्न राहतात. आणि काय सोबत तुम्हाला फिजिकल आहे, सोबत काय तुम्हाला फिजिकलची सुद्धा तयारी करावी लागेल. आहे ना. लक्षात घ्या, सामान्य विज्ञानामध्ये, सामान्य जे ज्ञान आहे ह्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात, मग कोणते सब्जेक्ट येतील जे राहिलेले आपल्याकडे आता हे 3 सब्जेक्ट तर मस्ट आहे रे बाबा. 3 सब्जेक्ट मस्ट आहे तुम्हाला, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता. हे 3 सब्जेक्ट तुम्हाला असे करायचे आहेत की याच्यात तुम्हाला म्हणजे कोणीही तुमचा याच्यात या सब्जेक्ट मध्ये हात पकडायला नको. राईट है ना. ह्याच्यामध्ये 75 पैकी समजा आपले 73, 74, ऍटलिस्ट 72 पर्यंत स्कोर व्हायला पाहिजे, है ना. तर आपण काय करू शकतो, वर्दीचं स्वप्न पाहू शकतो, खाकीचं स्वप्न पाहू शकतो. खाकी मिळवणं सोपं नाही. दिसायला जरी ते सोपं वाटत असेल पण ते मिळवणं सोपं आहे का, नाही, ते मुळीच सोपं नाही आहे. लक्षात घ्या, है ना. या 3 सब्जेक्टवर तुम्हाला काय करावं लागेल, जास्त करून फोकस करावं लागेल. याच्यावरती फोकस करा. इथे तुम्हाला जास्त ताण नाहीये, इथे तुम्हाला जास्त ताण आहे का नाही. याच्यामध्ये कोणता येईल तुम्हाला, इतिहास, महाराष्ट्र आणि जो काही नॅशनल असतो, राष्ट्रीय जो काही इतिहास आहे तो, है ना. लक्षात आहे. नंतर काय येईल तुम्हाला, महाराष्ट्राचा भूगोल. आणखी काय असते, सामान्य ज्ञान आहे. नंतर राज्यघटना विज्ञान, क्लिअर आहे. राज्यघटना विज्ञान हा सगळा काय होईल तुम्हाला, हा सिलेबस आहे. काय सिलेबस आहे. आणि सोबत काय रे बाबा, करंट अफेअर्स विसरले का. करंट अफेअर्स, चालू घडामोडी म्हणतो आपण त्याला, चालू घडामोडी, करंट अफेअर्स. एवढ्या डिटेल्स मध्ये नसते. याच्यामध्ये अवॉर्ड्स वगैरे विचारले जातात, नंतर इंडेक्स नंबर विचारले जातात, है ना. हे काही एवढं हे नाही आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला फोकस कोणत्या सब्जेक्ट वरती करायचा आहे जास्त वेळ. आणखी एक महत्वाची गोष्ट, जे हे 3 ते 4 महिने तुमच्यासाठी खूप क्रुशियल आहे. तुम्हाला कोणी म्हणत असाल की तुम्हाला मी 2 तास अभ्यास करा दिवसभरात, मी तुम्हाला काय करून देतो, ते पद मिळवून देऊ शकतो, किंवा तुम्हाला तुमचं पद पक्क होईल 2 तास किंवा 3 तास. नाही रे बाबा, स्वतःला फसवू नका. जवळपास 7 ते 8 तास तरी, किमान 7 ते 8 तास तरी काय करावं लागेल तुम्हाला, वेळ द्यावा लागेल, है ना. किती वेळ द्यावा लागेल, 7 ते 8 तास किमान म्हणतोय मी, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जास्त द्याल तर फारच ठीक, मग तर कुठेच गेली नाही पोस्ट. राईट. आणि त्यातलेही जवळपास, म्हणजे आपण 7 ते 8 जे तास म्हणतोय, याच्यातले तुम्हाला जवळपास 5 ते 6 तास या 2 सब्जेक्ट साठी द्यावं लागते, मराठी, गणित, बुद्धिमत्ता. तेव्हा कुठं आपण या खाकीच्या जवळ जाऊ शकतो म्हणतोय, है ना. मग राहिलेले हे काय आहेत रे बाबा, यांच्यातले काय करायचं, हे जे सब्जेक्ट आहे याच्यात काय करायचं रे. हे झालं राज्यघटना, झालं विज्ञान, झालं
है ना, आणि हे समजा इथे भूगोल, भारताचा भूगोल है ना. तर मोस्ट ऑफ टाइम यांना काय करा, हे फर्स्ट टाइम रीडिंग करायचं, फर्स्ट टाइम जास्त वेळ देत बसू नका याला, फर्स्ट टाइम रीडिंग करायचं. आणि याचे PYQ जे असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन है ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते काय करा, ते लावत चला. यांना थोडासा वेळ द्या. इतिहास आणि महाराष्ट्राचा जो भूगोल आहे या दोन सब्जेक्टना थोडासा जास्त वेळ द्या यांच्यापेक्षा. यांच्या कंपॅरिझन मध्ये है ना, यांना काय करा, जास्त वेळ द्या. यांना जर तुम्ही एकदा रीडिंग करत असाल यांचं, तर यांना 2 ते 3दा रीड करा. राईट, हिस्ट्री क्वेश्चन जास्त विचारतात है ना, क्वेश्चन विचारण्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती जास्त आहे. तर तुम्हाला या दोन सब्जेक्ट वरती, इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल, यांना जास्त वेळ द्यावा लागेल. तर यांच्या तुलनेत यांना जास्त वेळ द्यायचा. आणि शिवाय यांचे सुद्धा काय करावं लागेल, तुम्हाला PYQ करावं लागतील. करंट अफेअर्सला डेली तुम्ही अर्धा तास जरी दिला, 30 मिनिटं है ना, करंट अफेअर्सला तुम्ही डेली 30 मिनिटं जरी दिले तरी भरपूर आहे. 30 मिनिटं करंट अफेअर्सला. मग आपल्याला द्यायचं कोणतं आहे, भूगोल, राज्यघटना आणि विज्ञान. यांना एकदा रीडिंग करायचं आणि पुन्हा त्याचे PYQ स्वरूपात क्वेश्चन सुरू करायचे. नंतर दुसरा इतिहास आणि भूगोल आहे, त्याचे 2दा-3दा रीडिंग करायचं आणि PYQ. रीडिंग म्हणजे जो काही सिलेबस वाईज आहे ते करा, नाहीतर मग कसं आहे, घेतलं ते पुस्तक आणि 2 महिने मी एकच पुस्तक चालवलं असं करत बसू नका. टॉपिक वाईज पहा, सिलेबस काय आहे तो सिलेबस अकॉर्डिंग टू युअर सिलेबस है ना, तुम्हाला काय करावं लागेल, त्यांचा स्टडी करावं लागते. इथपर्यंत क्लिअर आहे ना. बाकी याच्या संबंधित जे काही क्लासेस वगैरे आहे है ना, त्यासाठी त्याबद्दलची म्हणजे ती जे अनाउन्समेंट आहे ते मी लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी. जे आपल्या इव्हॉल्व करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आता काय होईल, सुरू होऊन जाईल. तर त्याची जी काही अनाउन्समेंट आहे मी ते एका वेगळ्या व्हिडिओ करून घेईल, आमचं सगळं ठरल्यानंतर, व्यवस्थित त्याचा एक आराखडा निघाल्यानंतर. तत्पूर्वी एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याजवळ या वर्षात जी काही संधी आलेली आहे, चालून आलेली संधी आहे ना, ती खूप मोठी संधी आहे. आणि ही संधी आपल्याला जाऊ द्यायची नाहीये. ही संधी जाऊ द्यायची आहे का नाही, ठीक आहे, लक्षात घ्या है ना. हे वयोमर्यादेवाल्यांसाठी त्यांनी पण एक लक्षात घ्यायचं, वयोमर्यादा वाढलेली आहे, बिनधास्त फॉर्म भरा. आणि है ना, लक्षात घ्या, कारण जेव्हा तुम्ही स्टडी करता तर तुम्हाला स्टडी सोबत ग्राउंडही आहे ना. तर थकलेलं भागलेलं शरीर राहतं, तर ते मॅनेजमेंट करून तुम्ही या सगळ्या गोष्टींना काय करायचं, सामोरे जायचं आहे. क्लिअर आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इथे मार्क्स जायला नको, इथे मार्क्स जायला नको, हे आउट ऑफच गेले पाहिजे. नाही आउट ऑफ तरी ठीक आहे, पण 2-3 मार्क्स मागे पुढे समजू. ठीक आहे, क्लिअर आहे. याच्या संदर्भात जी काही पेपर कटिंग आहे किंवा जी काही PDF असेल, जी काही PDF आहे ती मी इव्हॉल्व करिअर अकॅडमीच्या याच्यावरती काय केलेली आहे, टेलिग्राम वरती अपलोड केलेली आहे. काय करा, ओपन करायचं, इव्हॉल्व करिअर अकॅडमी अमरावती म्हणून आहे, आणि त्याला काय करायचं, जॉईन करायचं. जॉईन केल्यानंतर तुम्हाला तिथे काय PDF वगैरे मिळून जातील. ठीक आहे, थँक्यू.